मुंबईतल्या वांद्रेमध्ये रेल्वेच्या जागेवर बसलेल्या गरीब नगर झोपडपट्टीवर आज हातोडा पडलाय। कोर्टाच्या निर्णयानंतर रेल्वेने धडक कारवाई करत हे अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आहे। मुंबईत रेल्वेने अतिक्रमणांविरोधात केलेली अलीकडच्या काळातील ही मोठी कारवाई। बांद्रा रेल्वे स्टेशन बाहेर रेल्वे रुळाच्या लगत मोकळ्या जागेत गेल्या काही वर्षात शेकडो झोपड्या उभ्या राहिल्या। आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वेने या अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे। मंगळवारी सकाळीच या झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात झाली। इथल्या रहिवाशांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्या पोलीस बंदोबस्तासह आलेल्या पथकाने बुलडोझर चालवत कारवाई सुरूच ठेवली। आपण आता वांद्रे स्टेशनच्या त्या ब्रिजवर आहोत, त्या पुलावर आहोत आणि आपण बघू शकतो त्याची कारवाई आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। बुलडोझरनी संपूर्ण परिसर जो जेसीबीनी हा आता क्लिअर करण्यात येतोय। ज्या ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं अतिक्रमण एवढ्या वर्षापासून करण्यात आलं होतं, मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। आपण त्या ब्रिजवर आहोत आणि आपण बघू शकतो तो बुलडोझरनी संपूर्ण परिसर जो आहे आता जिकडे अतिक्रमण झालेलं त्यांची घरं जी आहेत ती आता संपूर्णपणे तोडण्यात येत आहे आणि हे चित्र आपण इकडे पाहू शकतो। एकंदर पाहिलं गेलं तर मागच्या अनेक वर्षांपासून ही लोक इकडे राहतात। आपण त्यांचं घराचं पण बघू शकतो, कारण मोठ्या प्रमाणावर ही लोक राहत आहेत आणि त्या कारणाने कुठे ना कुठे ही लोक राहत असताना त्यांना नोटीस आली होती आणि नोटीस आल्यानंतर लोकांना लवकरात लवकर आपलं घर खाली करा असा आदेश देखील देण्यात होता। की लोक आपण बघू शकतो लोक आता संपूर्णपणे आपलं ज्या सर्वसामान्यांच्या गरजा आहेत त्या गरजाचे सामान घेऊन ती आता लोक बाहेर आलेली आहेत आणि हे चित्र आपण पाहू शकतो। संपूर्ण लोक जी आहेत ती आता रस्त्यावर आलेली आहेत, त्यांचं स्थलांतर कुठे होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। बांद्रा रेल्वे स्टेशनच्या जागेत 5000 स्क्वेअर मीटरवर पसरलेलं हे अनधिकृत बांधकाम 2 दिवसात पाडण्यात येणार आहे। याआधीही अनेकदा हे अनधिकृत बांधकाम हटवण्याचा प्रयत्न झाला, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ती मोहीम पूर्ण झाली नाही। पण यावेळी हजारावर पोलीस बंदोबस्तासह कारवाई सुरू केली आणि हे बांधकाम हटवलं। या जागेवर तब्बल 409 इतकी पक्की बांधकामं करण्यात आली होती। त्याला राजकीय पाठबळही होतं। हा मुद्दा पुढे कोर्टात गेला। न्यायालयीन लढाईत 9 वर्षे गेल्यानंतर आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही अनधिकृत बांधकामं हटवण्याचे आदेश दिले। पात्र बांधकामं वगळून अन्य बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला। की कोशिश हम 2017 के पहले से कर रहे हैं। पीपी एक्ट के तहत हम एविक्शंस की कोशिश करने की कोशिश 2017 से जारी है। 2017 के एंड में ये बात जो है हाई कोर्ट तक पहुंची थी और फाइनली आफ्टर डिटेल्ड लीगल स्क्रूटनी माननीय हाई कोर्ट ने 29 अप्रैल 2026 यानी कि पिछले महीने के एंड में माननीय हाई कोर्ट ने हमारे फेवर में जजमेंट दिया और जजमेंट में ये क्लियर स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन दिए उन्होंने कि हमें इमीडिएटली आफ्टर 7 डेज ऑफ जजमेंट हमें ये पूरा का पूरा एरिया क्लियर करना है। 100 लोकेशन 100 हटमेंट को हमें अभी फिलहाल क्लियर नहीं करना है और बाकी ऑलमोस्ट 500 के करीब हटमेंट है जिनको हमें क्लियर करना है। ही कारवाई सुरू झाल्यानंतर काही वेळातच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तिथं पोहोचले। बांगलादेशी घुसखोरांनी अनधिकृतपणे केलेला कब्जा तोडला गेला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। आज बांद्रा पूर्व येथील बांद्रा टर्मिनस वर तिथल्या रेल्वे रुळावर जे बांगलादेशी लोकांनी अनधिकृत बांधकाम कब्जा केला होता त्याचं तोडकाम झालं। रेल्वे स्थानकाजवळ केलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांसाठी ही मोठी अडचण होती। त्यामुळे रेल्वेने केलेल्या कारवाईचं मुंबईकर प्रवाशांनीही स्वागत केलं। ऍक्च्युअली कारवाई अगोदरच व्हायला पाहिजे होती, याला फार उशीर झाला आणि ते अवैध हे निर्माण गेले कित्येक वर्षापासून वाढत चाललंय। प्रशासनाचं लक्ष आता गेलं हे सुदैव म्हणायला पाहिजे आणि हे असं सगळ्या ठिकाणी आहे, जेवढ्या ठिकाणी आहे ते पूर्णपणे काढलं गेलं पाहिजे। कारवाई बरोबर झाली आहे सर, काय हे सगळे इथे इलिगल इन्क्रोचमेंट झाले आहे आणि इथे ते ड्रग्सचे आणि चोरीच्या गाडीचे पण काहीतरी केस चालते होते इथे, त्या म्हणून चांगली कारवाई झाली आहे आणि रेल्वेची प्रॉपर्टी आहे। सुप्रीम कोर्टने पण त्यांची नोटीस पण दिली आहे की या जागाला खाली करायचं आहे त्या म्हणांचं।
रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी या जागेचा वापर करणार असल्याचं रेल्वेने म्हटलंय. अनेक वर्षांची न्यायालयीन लढाई लढून आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा लावून हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत आहे. पण रेल्वे अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे बांधकाम उभं राहिलं तेव्हाच कारवाई केली असती तर हे सगळं करण्याची गरज पडली नसती. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.